नाणेमाची रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात वसलेला अतिशय सुंदर असा हा धबधबा तब्बल 410 फूट उंचावरून हा धबधबा 2 टप्प्यात खाली कोसळतो। हा धबधबा जितका दिसायला सुंदर आहे तितकाच रौद्र देखील आहे। तर हा धबधबा किती सुंदर आहे ते तुम्हाला या व्हिडिओ मध्ये आम्ही दाखवणार आहोत। सो फायनली गाइस आपण येऊन पोहोचलो आहोत नाणेमाची वॉटरफॉल जवळ। नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या चॅनल लव्हर्स ऑन अ जर्नी मध्ये। तर मित्रांनो, आज आपण एक्सप्लोर करणार आहोत रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात असलेला एक अतिशय सुंदर असा वॉटरफॉल ज्याचं नाव आहे नाणेमाची वॉटरफॉल। तर आज आपण नाणेमाची वॉटरफॉल एक्सप्लोर करणार आहोत आणि आता आपण आहोत या वाकिया गावामध्ये। वाकिया गावापासून आणखीन आपल्याला 10 ते 5 मिनिटं पुढे जायचं आहे। पुढे गेल्यावर आपल्याला एक नाणेमाची गाव लागेल। नाणेमाची गाव हे नाणेमाची वॉटरफॉलचं बेस विलेज आहे। तर आपला ॲक्च्युअल ट्रॅक त्या नाणेमाची गावातून चालू होणार आहे। तर चला आता आपण इकडून नाणेमाची गावात जाऊयात आणि आपला ट्रॅक तिकडून सुरू करूयात। चलो। वाकिया गावापासून नाणेमाची गावापर्यंत बाईक घेऊन जाण्याचा प्रवास हा माझ्यासाठी इतका कठीण होईल हे मी विचारही केला नव्हता। तर गाईज मी आता इथून थोडं पुढे चालत जातीये, कारण हे पहा रस्ता ना पूर्ण चढण आहे आणि घसरणीचा रस्ता असल्यामुळे निखिल म्हणाला मला तू थोडं चालतच ये पुढे। सो त्यामुळे आता मी पुढे चालत जातीये। तिकडे कार पण सुद्धा अशी पाठी ढकलली जातीये कारण खूप चढण आहे। आता आपण इथे थांबलोय। खूप चढणीचा रस्ता आहे। निखिल मला एकटीला सोडून पुढे गेला कारण गाडी चढवता येत नव्हती डबल सीट त्याला। तर तेव्हा तिकडे जाऊन थांबलाय तो। मित्रांनो, वरती जाण्याचा रूट हा खूप कठीण आहे। माझी हाईट कमी असल्या कारणामुळे मला वरती जाण्यासाठी प्रॉब्लेम होत आहे। आणखीन आपल्याला वरती असं गोल फिरून वरती जायचं आहे। गाडी घेऊन जाऊ की नको असा विचार पडला आहे, कारण की हे माझ्या बाजूला पाठीमागे बघताय ते पूर्ण अशी खाई आहे। काय चुकून बाय मिस्टेक पाय बी घसरला तर डायरेक्ट आम्ही खाली पडू। वर जाण्यासाठी भीती पण वाटते खूप। आणि आता एवढ्या लांबून आलो आहे तिकडून, आता परत रिटर्न जायचं शक्य नाही आहे। आता आलो आहे तर पूर्ण ट्रॅक कंप्लीटच करून जाऊ। तर बघू, ट्राय करतो वरती जाण्याचा। हाईट कमी असल्या कारणामुळे मला प्रॉब्लेम होतो आहे आणि रस्ता पूर्ण असा खडतळ आहे आणि वरती असं चढत जायचं आहे। आता असं फिरत फिरत आपल्याला आणखीन वरती जायचं आहे। पूर्ण घाट आहे, खूप रिस्की आहे हे। तर चला बघूयात, जाऊन ट्राय करूयात। जाता येतं का बघूयात, ट्राय करूयात। रस्ता येईल असा रस्ता असला तर मी तुला घेऊन जाऊ शकतो। बापरे, चढण आहे खूप। गाडी नाही ना कुठली? नाही ना? नाही, तो वॉटरफॉल। नाणेमाची गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर असे छोटे मोठे धबधबे आपल्याला पाहायला भेटतात, जे आपल्या जर्नीला आणखीन सुरेख बनवतात।
तसं पाहायला गेलं तर हा रूट इतकाही कठीण नाही आहे, पण का कोणास ठाऊक आज मला खूपच भीती वाटत होती. तर मित्रांनो, आता आपण नाणेमाची गावामध्ये आलो आहोत. हे पहा, हे माझ्या मागे पाहत आहे पूर्ण असं नाणेमाची गाव आहे. आणि हे समोरच माझ्या पूर्ण पार्किंग एरिया आहे. पार्किंग एरियाच्या जस्ट पाठी हे हनुमान मंदिर आहे. आणि या हनुमान मंदिराच्या समोरच इकडे एक रूट जातो. याच रूटने आपल्याला नाणेमाची वॉटरफॉलकडे जायचं आहे. आणि गाईज, इथे आल्यावर आपल्याला इथे एक हे स्टॉल लागेल. एक स्टॉल आहे इथे. जर तुम्ही आलात तर इकडून तुम्ही वरती जात असाल तर काही खाण्यापिण्याच्या गोष्टी हव्या असेल तर या काकाला कॉन्टॅक्ट करून तुम्ही हे खाण्यापिण्याच्या गोष्टी ऑर्डर करू शकता. इकडून आम्ही आमच्या ॲक्च्युअल ट्रेकला सुरुवात केली. सतत होत असलेल्या पावसामुळे इकडे येण्यास बंदी होती, पण आज पाऊस नसल्या कारणामुळे आज वातावरण पूर्ण सिनिक झालं होतं. मित्रांनो, इकडून आपला ॲक्च्युअल ट्रॅक सुरू होतो. आणि ट्रॅक सुरू होताच हे माझ्या चारी बाजूला पाहताय पूर्ण अशी हिरवळ पसरलेली आहे. आणि हे माझ्या बाजूला पाहताय हे असं भाताची लागवड केलेली आहे इकडच्या गावकरी लोकांनी. खूप भारी वाटतंय. आणि हा व्ह्यू इकडचा पक्ष्यांचा पण आवाज येतो. खूप शांत शांत वाटतं इकडे. 5 मिनिटं ट्रेक करून पुढे आलो की आपल्याला सर्वीकडे पाहायला भेटते ते इकडच्या स्थानिक लोकांनी केलेली भाताची शेती. 5 मिनिटं ट्रॅक करून आपण या जागेत येऊन पोचतो. हे पहा, इकडे पण भाताची शेती केलेली आहे. आणि जस्ट या शेतीच्या बाजूला असं कुंपण घातलेलं आहे. या कुंपणच्या वाटेने आपल्याला असं सरळ सरळ पुढे जायचं आहे. वॉटरफॉलकडे जाण्याचा रूट हा एकदम सोपा आहे. जर तुम्ही बिगिनर ट्रॅकर असाल तर हे प्लेस तुमच्यासाठी एकदम ओके आहे. कारण की रूट इतका इझी आहे ना. हे पहा, असंच आपल्याला सरळ सरळ पुढे जायचं आहे. तर गाईज, तुम्ही इकडे आलात तर तुम्हाला इकडे कुठेच भटकण्याची शक्यता नाही आहे. कारण ही पायवाट एकदम इझी आहे. सरळ सरळ चालत जायचं आहे. त्यामुळे भटकण्याचा तर प्रश्नच येत नाही. आणि मित्रांनो, इकडे जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही एकदम इझिली गुगल मॅपच्या साहाय्याने इकडे येऊ शकता. जर तुम्ही 2 व्हीलरने येत आहे तर एकदम तुम्ही त्या नाणेमाची गावापर्यंत इझिली येऊ शकता. ट्रॅक हा एकदम म्हणजे एकदम सोपा आहे. आणि या ट्रॅककडे जाताना आपल्याला कमीत कमी 1 तास लागेल. आम्ही व्हिडिओ काढतो आहे त्याच्यामुळे आम्हाला 1.5 ते 2 तास लागू शकतो. तुम्ही जर इकडे येत असाल कंटिन्यू जर चाललं तर तुम्ही 40 मिनटामध्ये पण हा ट्रॅक कवर करू शकता. मित्रांनो, इकडच्या गावकरी लोकांनी एक चांगली गोष्ट केली आहे. या तुम्हाला मी दाखवते ते. तर हे पहा गाईज, बॉटलचा वापर त्यांनी ॲज अ टिकमार्क म्हणून केला आहे, जेणेकरून येणारे पर्यटक रस्ता भटकू नये. त्यामुळे या बॉटलचा वापर केला आहे. तर आपण पण आता इथून आपल्या सरळ ट्रेककडे जाऊयात या साह्याने. हा जो पोर्शन आहे तो या ट्रेकचा रिस्की पॅच आहे. इकडून जात असताना थोडं सांभाळूनच जा. मित्रांनो, वॉटरफॉलकडे जात असताना इकडचा हा जो एक पॅच आहे हा थोडासा रिस्की आहे. पावसाळा असल्यावर इथून पाय घसरण्याचे खूप चान्सेस आहेत. पण आता पाऊस नसल्या कारणामुळे इझिली आपण त्या साईडला जाऊ शकतो. आणि पावसाळा असेल तर हे खूप रिस्की आहे. इथून पाय घसरण्याचे खूप चान्सेस आहे. तर इकडून जाताना तुम्ही सावकाश या. या दाट जंगलातून वॉटरफॉलकडे जात असताना निरनिराळे पक्षी आणि वेगवेगळ्या प्रकारचे वनस्पती दिसून येतात. वॉटरफॉलकडे जाताना आपल्याला असंच घनदाट जंगलातूनही जावं लागणार आहे. हे माझ्या चारी बाजूला पूर्ण असं जंगल आहे. मित्रांनो, जसजसं वॉटरफॉलकडे जातोय तसतसं अजून जंगल खूप दाट होत चाललं आहे.
तुम्ही जर इकडे येत असाल तर फुल कपडे घालून या, कारण की जंगल खूप दाट आहे आणि जंगलातून जात असताना खूप झाडी आहेत आजूबाजूला, तर त्या झाडींना हात वगैरे लावू नका. जसं की मी तुम्हाला माझ्या मागच्या व्हिडिओलाही सांगितलं, सावळ्या घाटला जाताना झाडांना हात लावू नका. झाडावरती साप वगैरे असतील तर त्याने आपल्याला हानी होऊ शकते. बघा खूप जोरजोरात आवाज येतो, तुम्हाला पण आवाज येत असेल तर चला अजून पुढे जाऊयात. खतरनाक आहे. हा जंगलचा पोर्शन पार करून थोड्याच वेळात आम्ही वॉटरफॉल जवळ येऊन पोहोचतो. सो फायनली गाईज आपण येऊन पोहोचलो आहोत नानी माझी वॉटरफॉल जवळ. हे बघा गाईज, हा खतरनाक असा वॉटरफॉल आहे, खूप भारी वाटतोय. किती मोठा आहे बघा. हे बघा तिकडे सर्वजण गेले आहेत. खूप सुंदर असा वॉटरफॉल आहे. हा वॉटरफॉल 2 टप्प्यामध्ये खाली पडतो. तो आहे जो तो पहिला टप्पा आणि हा दुसरा टप्पा आहे. आणि आता आपल्याला वॉटरफॉल काय आणखीन जवळ जायचं आहे, तर तिकडे जाण्यासाठी आपल्याला रिटर्न परत थोडंसं पाठी जावं लागणार आहे. तिकडून आपण असं वरती जाऊन त्या पोर्शनला असं गोल फिरून, इकडून असं गोल फिरून तिकडे जाऊयात. खूप जण तिकडे गेले आहेत आणि त्या वॉटरफॉलचा एन्जॉय करतायत. आणि आता आपण पण जाऊ आणि त्या वॉटरफॉलचा एन्जॉय घेऊ. मित्रांनो, आपण जिकडून वॉटरफॉलचा पूर्ण व्ह्यू पाहिला तिकडून असं फिरून आपण परत रिटर्न जाऊन त्याच वाटेने रिटर्न आलो आहे. इकडून आपल्याला आता असं पुढे पुढे जात वॉटरफॉलकडे जाऊन पोचायचं आहे. आता इकडून आपण पुढे जाऊयात आणि या वॉटरफॉलचा आनंद घेऊयात, आणखीन जवळ जाऊयात त्या वॉटरफॉलच्या. जसं वॉटरफॉलच्या पुढे जातोय तसं मोठमोठ्याने अजून आवाज येतोय वॉटरफॉलचा. खूप गरम होत आहे आज, पाऊस नाही 4 दिवसापासून, त्यामुळे खूप गरम होत आहे. तर आता असं झालं आहे की कधी त्या वॉटरफॉल जवळ जातोय आणि त्या पाण्यामध्ये उडी मारतोय. मित्रांनो, पाऊस नसल्या कारणामुळे पाण्याचा फ्लो खूप कमी आहे. तसं बघायला गेलं तर खूप जास्त आहे, पण गेल्या 2 आठवड्यामध्ये इतका फ्लो होता की इकडे येण्यासाठी बंद केलं होतं पोलिसांनी. जिथे आपण एंट्री केली तिकडून पोलिसांनी एंट्री बंद केली होती, तर आपण तिकडून येऊ शकत नव्हतो. तर आता आपण इथे पाऊस नसल्या कारणामुळे खूप जण इकडे आले आहेत आणि तेव्हा हे पाऊस होतं तेव्हा हे पूर्ण असं पाण्याने भरलं होतं. आता पाणी नाही आहे, त्यामुळे सर्वजण असं पुढे जात आहेत. तर चला आता आपण पण इकडून असं त्या वॉटरफॉल जवळ जाऊयात आणि त्या पाण्याचा आनंद घेऊयात. मित्रांनो, पाण्याचा फ्लो बघा. तर आपल्याला असं अजून पुढे जायचं आहे. त्याचा आता आपण पुढे जाऊयात. चल ये हात दे. चल, मजा येते का? नाही मजा येते. नाही मजा येत. गरमी होते पण ट्रॅकिंगला मजा येते ना. सो फायनली गाईज, आपण नाणेमाची वॉटरफॉलच्या जवळ येऊन पोचलो आहोत. हे पहा, फायनली गाईज आपण येऊन पोचलो आहोत वॉटरफॉल जवळ. हे पहा, हा आहे नाणेमाची वॉटरफॉल. पाऊस नाही आहे तरी पण याचा फ्लो खूप आहे. आणि इकडे बघा सगळे कसे एन्जॉय करतायत, ते बघा असे मस्ती करतायत इकडे. आणि गाईज इकडे जर येत आहे तर तुम्ही असं लांबूनच थोडा या व्ह्यूचा आनंद घ्या,
तिकडे पुढे ते लोक आहेत ना, तिथून पुढे खूप खोल आहे, तर तिथे जात आहे. तर थोडं आम्हाला तुम्हाला जर पोहता वगैरे येत असेल तर तुम्ही त्या ठिकाणी जा. अन्यथा इथे मी बसलो, इकडूनच या वॉटरफॉलचा आनंद घ्या आणि रिटर्न जावा. पाण्यामध्ये जाऊन रिस्क घेऊ नका. धबधब्याच्या सुंदरतेचा आस्वाद घेता यावा म्हणून आम्ही त्याच्या आणखीन जवळ आलो. तर मित्रांनो, अशा प्रकारे आजचा आपला व्हिडिओ पूर्णपणे कंप्लीट एक्सप्लोअर करून झाला आहे. हा आजचा ट्रॅक खूप ॲडव्हेंचर टाईप होता. पूर्ण ट्रॅकिंग रूट हा एकदम इझी होता, पण या ट्रॅकिंग रूटच्या म्हणजेच या नाणेमाची वॉटरफॉलच्या बेस विलेजपर्यंत येण्यासाठी जो ॲडव्हेंचर मला करावा लागला तो खूप ॲडव्हेंचर टाईप होता. ते खूप कठीण होतं. तर तेच या ट्रॅकिंगचं मेन ॲडव्हेंचर होतं. बाकी ट्रॅक खूप इझी आहे. तुम्ही पण इकडे येऊ शकता. ह्याचं लोकेशन मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन करेल. त्याच्या थ्रू तुम्ही इकडे या. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आमच्या येणारे प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचते. आणि हा गाईज वॉटरफॉल सुद्धा खूप सुंदर आहे, तर तुम्ही एकदा नक्की इथे व्हिजिट करा. बाय बाय. बाय बाय.